श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आज आपल्या स्टुडिओमध्ये बहुआयामी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले जळगावचे सुप्रसिद्ध असे उद्योगपती, शैक्षणिक क्षेत्रात जे कार्यरत आहेत आणि सामाजिक क्षेत्रात देखील त्यांचा एक वेगळा असा ठसा त्यांनी उमटवलेला आहे, असे भरतदादा अमळकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार दादा, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. मला नेहमीच आकाशवाणीमध्ये यायला आवडतं आणि आजही आपण बोलवलेलं आहे, त्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे. हो दादा, आपल्याला बोलवण्याचं कारणही हेच आहे की नुकतंच आपल्याला राज्यपाल श्रीयुत रमेशजी बैस यांच्या हस्ते अत्यंत मानाची अशी डिलीट ही पदवी आपल्याला मिळालेली आहे आणि ही निश्चितच आम्हा खानदेशवासियांसाठी अतिशय भूषणावह अशी गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला डिलीट ह्या पदवीची घोषणा झाली किंवा आपल्याला ती पदवी मिळाली, तेव्हा आपल्या नेमक्या भावना काय होत्या? साधारणतः प्रत्यक्ष डिलीटचा जो कार्यक्रम झाला त्याच्या 2 महिन्याआधी त्या अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचं एक पत्र आलं होतं, ज्याला लेटर ऑफ इंटेंट असं म्हणतात, की आम्ही आपणाला डिलीट देऊ इच्छितो आणि आपण समाजात जे वेगवेगळ्या स्वरूपाचं काम केलेलं आहे ते आमच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचलेलं आहे आणि त्यासाठी हा सन्मान तुम्ही स्वीकारावा, अशा अर्थाचं ते पत्र वाचून पहिले तर माझा विश्वास बसला नाही की जळगावसारख्या ठिकाणी आपण जे काही काम केलं ते असं महाराष्ट्रात कुठेतरी पोचलेलं आहे. विशेषतः अजिंक्य डी.वाय. पाटील सारख्या इनोव्हेशन युनिव्हर्सिटी, जी की इंटरनॅशनल लेवलवर काम करते, त्या विद्यापीठाचं पत्र बघून मला पहिले विश्वास बसला नाही आणि मग मी काही मित्रांना ते पत्र शेअर केलं आणि त्यांना विचारलं की अशा पद्धतीचं पत्र आलं आहे. त्यातल्या एका दोघा मित्रांनाही असं वाटलं की हे कदाचित फर्जी पत्र असू शकतं. पण नंतर 4 दिवसांनी त्यांच्या व्हाईस चान्सलरचा फोन आला आणि मग त्याची खात्री पटली. थोडक्यात एका अर्थाने अविश्वसनीय वाटलं ते की आपण जळगावसारख्या ठिकाणी काम करतोय, शिक्षण क्षेत्रात जरी महाराष्ट्रात काम करतोय तरी आपलं काम कोणी बघत असेल असं मला वाटत नव्हतं आणि या कामाची दखल घेतली गेली याचा एक अत्यंत मनस्वी आनंद आहे. जळगावमध्ये राहून हे काम करायला मिळालं याचं अत्यंत कौतुक आहे, कारण नाहीतर मुंबई, पुणे आणि मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या बौद्धिक कामाची, मोठ्या कामाची एक नकळत मिराजदारी होत चालली आहे. या बॅकग्राऊंडवर जळगावसारख्या शहरात आपण काम करत राहिलो मागचे 30-35 वर्ष, मात्र त्याची दखल शिक्षण क्षेत्राने घेतली, हा सन्मान आपल्याला देऊ केला, याचा मला, माझ्या पत्नीला हेमा, जिचा या सगळ्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे, आम्हाला दोघांनाही याचा अत्यंतिक आनंद झाला आणि एक अंतर्मनामध्ये कृतार्थता आपल्या कामाबद्दल वाटली. निश्चितच. दादा, आपला जो शैक्षणिक प्रवास आहे तर आपण वकिली व्यवसायाचं सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे आणि आपण इंजिनियर देखील आहात. हा जो शिक्षणाचा प्रवास आहे तो आपला कसा झाला? माझी आई, माझे आजोबा म्हणजे आईकडचे हे सगळी मंडळी शिक्षक होते, त्यामुळे जरी व्यवसाय, शिक्षण या सगळ्याचा शिक्षकीशी संबंध नसला तरी ज्याला DNA किंवा पिंड शिक्षकाचा होता आणि त्यामुळे जेव्हा मुलीला शाळेत घालायचा प्रसंग आला 3 वर्षाची, 3.5 वर्षाची झाल्यानंतर, त्यावेळेला ज्या जळगावमध्ये पारंपरिक शाळा उपलब्ध होत्या त्याऐवजी आपण काहीतरी वेगळं करूया आणि डोक्यात शिक्षणाबद्दलच्या, व्यक्तिमत्व विकासाबद्दलच्या, जीवनविषयक दृष्टिकोनाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मला असं वाटतं की मला नीट समजल्या त्या काळामध्ये, तर त्या डेव्हलप करू शकणारी शाळा काढली पाहिजे. कंटेस्ट अभ्यासक्रम तर सगळ्या शाळांमध्ये असतो आणि मग त्यातून विवेकानंद प्रतिष्ठानचा जन्म 1990 साली झाला. विवेकानंद प्रतिष्ठान ही 10 मुलांना घेऊन आम्ही शाळा सुरू केली आणि पाहता पाहता आज त्याचं फार मोठं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. तिचे 6 विभागांमधून ही शाळा काम करते आणि 6,500पेक्षा जास्त विद्यार्थी या शिक्षणामध्ये आता काम करतात. मला असं वाटते आकडेवारीतून जी कन्सेप्ट आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला तिच्या यशाचा मापदंड स्केलिंग कळतं म्हणून आकडेवारी सांगितली. सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण देता देता छंदातून विकास आणि विकासातून आत्मविश्वास आणि आत्मविश्वासामधून, विकसित झालेल्या आत्मविश्वासामधून करिअर किंवा कॉन्फिडन्स आणि त्यातून त्या माणसाला त्याच्या जीवनाबद्दलचा एक आत्मविश्वास निर्माण होणं आणि त्याला टाकाल त्या क्षेत्रामध्ये तो यशस्वी होईल, या कल्पनेचं सॉफ्टवेअर वापरून विवेकानंद प्रतिष्ठान आतापर्यंत यशस्वी झालेलं आहे. त्यात जवळजवळ पहिली 10-15 वर्ष मला काम करायला मिळालं. त्यामुळे शिक्षणातल्या जाणीवा, प्रश्न, प्राथमिक शिक्षणातले प्रश्न, मातृभाषेतल्या शिक्षणाचे प्रश्न, छंदातून विकास या गोष्टीतले प्रश्न आणि त्याची उत्तरं, असा खूप सर्वंकष प्रवास विवेकानंद प्रतिष्ठानच्या शिक्षकांबरोबर, विद्यार्थ्यांबरोबर झाला आणि मला असं वाटतं की माझं
शिक्षण विषयातल्या जाणीवा विकसित करण्याचं काम सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते विवेकानंद प्रतिष्ठान, त्यातले शिक्षक, त्यातले विद्यार्थी, त्यांचे पालक यांनी केलं. या निमित्ताने त्यांचे ऋण मी जरूर व्यक्त करीन. सर, आपलं शिक्षण क्षेत्रातलं काम जे आहे ते अतिशय अतुलनीय आहे. सुरुवातीला शिक्षण हे फक्त ज्ञानार्जनाचं साधन म्हणून मानलं जायचं आणि मग नंतर ते शास्त्र म्हणून पण मानलं गेलं. शिक्षणाकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, की नेमकं शिक्षण हे कसं असलं पाहिजे? शिक्षणाच्या प्रत्येक म्हणजे एक 100 वर्षाचा स्पॅन देशाचा विचार केला तर प्रत्येक दशकातली, प्रत्येक 20 वर्षातली शिक्षणाची देशासाठीची आवश्यकता ही वेगवेगळी राहिली. विशेषतः 2000च्या दशकामध्ये अब्दुल कलामांनी जेव्हा 2005 साली मांडलं की 2020 सन 2020 हे भारतात तरुणाईचा देश होणार आहे. तर जेव्हा हे 20-25 वर्षापूर्वी लोकसंख्येच्या ग्राफमधून आपल्या लक्षात आलं, ज्याला डेमोग्राफिक चॅलेंजेस म्हणतात, त्यातनं लक्षात आलं की हा देश तरुणाईचा होणार आहे. त्यातनं हे पण लक्षात आलं की ज्या स्पीडने जॉब्स डेव्हलप होत आहेत त्या स्पीडने विद्यार्थ्यांची संख्या न वाढता त्याच्या चौपट गतीने विद्यार्थी पदवीधर होऊन बाहेर पडत आहेत आणि जॉब्सची संख्या कमी पडते. त्यामुळे 2000च्या दशकामध्ये किंवा 2000च्या सुमाराला शिक्षाविद लोकांनी प्रामुख्याने एम्प्लॉयमेंट, रोजगारीता, स्किल, उद्यमशीलता, उद्योजकता हे बजवर्ड बनवून शिक्षणाची आखणी काही प्रमाणात करायला सुरुवात केली. खरं म्हणजे तोही उशीर झालेला होता. पण जो प्रश्न तुम्ही विचारला की तुम्हाला शिक्षण क्षेत्रात काम करताना प्रामुख्याने कुठल्या क्षेत्राला ॲड्रेस करायचं आहे, तर ज्ञानार्जन किंवा माहिती अर्जन न करता तो 20, 22, 25 वर्षाचा झाल्यानंतर लाथ मारेल तिथं पाणी काढू शकेल, उद्योग तरी करेल, नोकरी तरी करेल, सेवा क्षेत्रात वेगळी स्वतःची संधी तरी शोधेल, अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे हे आम्ही ओळखून विवेकानंदमध्ये तशा पद्धतीची योजना राबवली होती, ज्याला आम्ही म्हणतो की आत्मनिर्भरता. शिक्षणातून एक आयाम विकसित झाला पाहिजे, तो म्हणजे आत्मनिर्भरता. सर, खूप वर्षापूर्वी मराठी माध्यमातून शिक्षण प्रणाली ही अस्तित्वात होती किंवा पूर्ण इंग्रजी माध्यमातून शिक्षण प्रणाली अस्तित्वात होती. पण मध्ये असं एक शिक्षणाला आयाम आला, तो म्हणजे सेमी इंग्लिशचा. आणि पालकांना देखील एक मुलांना जेव्हा सेमी इंग्लिशमध्ये ते टाकू लागले, ज्यांना मराठी शिक्षण झेपवत नाही, पूर्ण मराठी आणि इंग्लिश माध्यमातूनही त्यांना शिक्षण देणं शक्य नाही, अशा पालकांसाठी सेमी इंग्लिशचा पर्याय खूप सुसह्य आणि अतिशय योग्य पद्धतीने पालकांपुढे उभा राहिला. आपण सेमी इंग्लिशचा अभ्यासक्रम स्वतः विकसित केला आणि तो शासनाने ॲक्सेप्ट देखील केला. तेव्हा जेव्हा आपण हा अभ्यासक्रम त्याची रूपरेषा मांडली, तेव्हा नेमका आपल्या डोक्यामध्ये काय काय विचार होते की कशा पद्धतीने सेमी इंग्लिशचं शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे? आम्ही जेव्हा शाळा सुरू केली आणि शाळेत काम करायला लागलो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या जंक्शनमधून शिक्षण जात होतं. एका बाजूला इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा खूप भडीमार मोठ्या प्रमाणावर शहरामध्ये होत होता आणि केवळ आपल्या मुलाला खूप चांगलं इंग्रजी बोलता आलं पाहिजे या आकर्षणापायी अनेक लोक या शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकत असत. आणि खरं म्हणजे घरात आईवडिलांनाही तेवढं दर्जाचं उत्तम इंग्लिश बोलता येतं का, तर त्याचं उत्तर नाहीच होतं. पण एकूण इंग्रजी बोलला की आपली मुलाची प्रगती होईल अशा एका भाबड्या कल्पनेने इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अतिरेकी प्रतिसाद मिळत होता आणि त्यातून खरं विकास प्रक्रिया रोखली जाते. विशेषतः 8-10 वर्षाचं होईस्तोवर जर मातृभाषेतून शिक्षण झालं तर मनन, चिंतन, वाचन या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने उलगडतात त्यातून मेंदूंमधले न्यूरॉन्स अधिक प्रखर होऊन त्याची क्रिएटिव्हिटी वाढते. हे खरं विज्ञानाने सिद्ध केलं आहे. जगातल्या 90% देशांमध्ये जिथं इंग्रजांचं राज्य कधीही नव्हतं अशा सगळ्या ठिकाणी आज देखील शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच दिलं जातं, जेणेकरून त्यातून संशोधन, बेसिक रिसर्च करायला ही मुलं पुढे तयार होतात. आपण मात्र कॉलोनियल कंट्री असल्यामुळे ब्रिटिशांची वसाहत कधी ना कधी आपल्याकडे 100-150 वर्ष होती, त्यातून त्या साहेबांच्या भाषेचं आकर्षण आपल्याला अनाठाई राहिलं आणि द्विभाषामध्ये आपला मुलगा निर्मितीक्षम न राहता क्लरिकलकडे, नोकऱ्यांकडे अधिक ओढला गेला. तर निर्मिती क्षमता वाढावी म्हणून इंग्रजीचंही महत्त्व थोडं कायम ठेवू, कारण विज्ञानाची भाषा इंग्रजी. मात्र मातृभाषा आणि इंग्रजी याचं एक योग्य कॉम्बिनेशन करण्यासाठी हा सेमी इंग्लिश नावाचा अभ्यासक्रम आम्ही तयार केला. 1ली ते 7वी असा कुठलाही अभ्यासक्रम मी सांगतो त्यावेळेला 98च्या सुमाराला अस्तित्वात नव्हता. मग त्यामध्येही मी म्हटलं तसं छंद, विकास, आत्मविश्वास, संगीत, वाचन, मनन इथपासून तर गणित, सायन्ससुद्धा योग्य पद्धतीने कुठले कुठले धडे असावेत, त्याची कार्यपद्धती काय असावी, असं शिक्षकांबरोबर बसून आम्ही हा अभ्यासक्रम तयार केला
आपल्या शाळेमध्ये राबवायला सुरुवात केली. 2 वर्ष तो अत्यंत यशस्वी चालल्यानंतर तत्कालीन शिक्षण मंत्री यांच्यासमोर आम्ही हे 97-98ला प्रेझेंटेशन केलं आणि त्यावेळेला सगळे सचिव मंडळी समोर उपस्थित होते आणि ते त्या अभ्यासक्रमाच्या प्रेमात पडले आणि तो अभ्यासक्रम तसा तसा शासनाने लागू केला. मला म्हणजे आनंद वाटतो सांगायला की आजही तो अभ्यासक्रम 90-95% तसाच लागू झालेला आहे आणि महाराष्ट्रात तो तसाच वापरला. दादा, आपलं इतकं शिक्षणाविषयी चर्चा सुरू आहे. आता आपल्याकडे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण येऊ घातलेलं आहे. 5, 3, 3 आणि 4चा फॉर्म्युला समोर येतो आहे. हे जे टप्पे आहेत 5+3, +3 आणि +4 हे लोकांपर्यंत फारसे अजून पोचलेले नाही आहे किंवा ती संकल्पना काय आहे ते लोकांना अजून क्लिअर होत नाही आहे. याबाबत आपण काय सांगाल? नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे 2020चं हे शासनाने वेळोवेळी सगळा अभ्यासपूर्वक कस्तुरी रंगन म्हणून जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे शिक्षणाचं धोरण मांडलं गेलं आणि आता 2020ला मांडल्यानंतर मागच्या 3-4 वर्षामध्ये ते देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लेवलवर अडॉप्ट व्हायला सुरुवात झाली. मग याचा गाभा काय आहे तर आज आपल्या देशामध्ये जे प्रश्न आहेत, जागतिकीकरणातून देशातल्या नोकऱ्या कमी झाल्या, कम्प्युटरायझेशनमुळे सुद्धा नोकऱ्यांच्या संधी कमी झाल्या. मात्र हे होत असताना वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नवीन जॉब्स उत्पन्न झाले, ते स्किल बेस्ड आहेत. आज जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्किलची मागणी आहे आणि त्यांच्याकडे लोकसंख्या नाही. परवाचीच एक बातमीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो की जर्मनीला पुढच्या 3 वर्षात दरवर्षी 10,000 ITI पास झालेले विद्यार्थी हवे आहेत आणि त्यातल्या पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांची बॅच महाराष्ट्राने जर्मनीला पाठवली. थोडक्यात आपल्याकडची तरुणाई विद्यार्थी ही जर स्किल ओरिएंटेड झाले तर चीन सोडून जगभर त्या सगळ्या स्किल्सची मागणी राहील. इथपासून तर तो उद्योग क्षेत्रात काम करू शकेल, बदललेली सेवा क्षेत्र त्याच्या लक्षात येतील. यासाठी या शिक्षणाची योजना केलेली आहे. मग नेमका बदल काय आहे? हे 8, 3, 3, 4 यापेक्षाही याच्यात बदल असा आहे की मुलगा 8वीपर्यंत एक बेसिक जे काही शिक्षण आहे ते घेईल आणि त्यानंतर त्याच्या आवडीच्या विषयांना बरोबर घेऊन नावडीचे विषय तो सोडून देऊ शकेल, जेणेकरून कॉपीचं प्रमाण कमी होईल. शिक्षण आवडीचं राहिल्यामुळे जे त्याने आवडीने घेतलं आहे त्यात तरी तो ज्ञान मिळवेल, स्किल मिळवेल आणि विशेषतः 12वीपर्यंत मिनिमम ज्ञान, मिनिमम स्किल, मिनिमम एक्सपोजर त्याला मिळालं असेल आणि 12वीनंतर जर तो बाहेर पडला, जसं आत्ता सर्वसाधारणपणाने जगामध्ये 60-70% मुलं 12वीच्या शिक्षणानंतर उपजीविकेकडे जातात आणि उपजीविका सुरू करतात. 12वीनंतर जी मुलं अधिक चांगली आहेत ती ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करतात आणि त्यातली आणखीन उत्तम दर्जाची मुलं संशोधनाकडे जातात. आज आपल्याकडे 12वीच्या नंतर 60-70% मुलांनी स्वयंरोजगारीतेकडे न जाता ते पदवी किंवा पदवीधर होण्याकडे त्यांचा कल आहे आणि त्यातलं शिक्षण आणि स्किल काहीच नसल्यामुळे ते एम्प्लॉयबल राहिले नाहीत. एका बाजूने कारखान्याला माणसं पाहिजे आहेत, उद्योगाला माणसं पाहिजे आहेत, पण त्यांना जशी माणसं पाहिजेत ती माणसं शिक्षणामध्ये तयार होत नाहीत. हा जो विरोधाभास उत्पन्न झाला आहे की शिक्षण हे विद्यार्थी केंद्री न राहता फॉर्मॅट केंद्री राहिलं, त्यातून ते शिक्षण बाहेर काढण्याचं धोरण NEPने अवलंबलेलं आहे. एनीटाईम एंट्री, एनीटाईम एक्झिट, स्किलिंग, चॉईसेस आणि 12वीनंतर त्याला फ्लाय होऊ द्या, त्याला परत शिक्षणात यायचं असेल तर येता येईल, कोणत्याही क्षणी सोडून नोकरीसाठी जाता येईल, अशा पद्धतीची एक अत्यंत वर्सटाईल, लवचिक अशी शिक्षण पद्धती, ज्याला अप्रेंटिसशिपचं ट्रेनिंगची जोड आहे, ज्याला इंडस्ट्रीमधल्या ट्रेनिंगची जोड आहे, असा सगळा पूर्ण नवीन फॉर्मॅट घेऊन NEP उतरत आहे. महाविद्यालयांमध्ये विशेषतः जी कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत आणि विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये NEP लागू झालेली आहे. पुढच्या वर्षभरात सर्व कॉलेजेसमध्ये महाराष्ट्रामध्ये NEP लागेल. शाळांमधल्या NEPचे अभ्यासक्रम सगळे तयार झाले आहेत, पण अजून शाळांमधून NEP लागलेली नाही. ती पण वर्ष 6 महिन्यामध्ये पूर्णपणाने इम्प्लिमेंट होईल. येत्या 5 वर्षामध्ये बालवाडीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचं हे सगळं चक्र नीट महाराष्ट्रात रुळेल. मात्र तुम्ही जे सांगता त्या मताशी मी सहमत आहे की या विषयात योग्य तो प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातल्या शिक्षणाबद्दलचा, NEPबद्दलचा पालकांमध्ये, मुलांमध्ये झाला नाही. ताई, सुदैवाने तुम्ही आज आमची मुलाखत घेतायत, अनेक श्रोते हे ऐकतील, त्यांच्यापर्यंत NEPबद्दलची क्युरिओसिटी या निमित्ताने पोचेल आणि आपल्यासारख्या माध्यमांच्या माध्यमातून हा विषय अधिक सेन्सिटाईज लोकांपर्यंत व्हावा, पोचावा अशी सरकारची देखील इच्छा आहे.
दादा, आपण काही वेळापूर्वी म्हणालात की मी अगदी KGच्या मुलांपासनं ते विद्यापीठस्तरीय विद्यार्थ्यांमध्ये वावरत असतो, त्या शिक्षणाशी आपण जोडले गेलेले आहात. याच माध्यमातून अनेक आपण युवांशी सुद्धा आपण भेटत असाल, बोलत असाल आणि आपण युवा दशेत असताना अनेक नेतृत्व गुण आपल्या अंगामध्ये होते. मग ते डिपेक्ससारखं प्रदर्शन असेल किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून आपण नेतृत्व गुण करून पुढे आला आहात. आपण जेव्हा या सगळ्या युवांना भेटतात तेव्हा कोणते गुण आत्मसात त्यांनी केले पाहिजे किंवा नेमकी त्यांना दिशा कशी मिळेल की जे योग्य दिशेने शिक्षण प्रवाहासोबत राहून स्वतःला सिद्ध करतील? मला असं वाटतं की आपल्या शिक्षण पद्धतीने एक न्यूनगंड विकसित होत गेला. वर्गामध्ये हा मुलगा 27वा, हा 22वा, हा तर नापास झाला गणितात, याला तर इंग्लिश येत नाही. या उलट प्रत्येक मूल शाळेतलं असू द्यात, कॉलेजमधलं असू द्यात, याला ईश्वराने कुठला ना कुठला एक अद्भुत गुण दिलेला आहे. त्यामुळे न्यूनगंडाच्या ऐवजी त्याच्यामधल्या असलेल्या गुणाला बाहेर काढून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम शिक्षण व्यवस्थेने केलं पाहिजे. मागच्या 20-25 वर्षामध्ये हे काम शिक्षण व्यवस्था करू शकली नाही आणि त्यामुळे न्यूनगंड निर्माण झालेली खूप मोठी पिढी, कोणाला दिसण्याचा न्यूनगंड, कोणाला आर्थिक स्थितीचा न्यूनगंड, कोणाला मी एखाद्या विषयात कच्चा आहे याचा न्यूनगंड, असं खूप या शिक्षणामध्ये मुलांच्या प्रती बघायला मिळालं. आणि आम्ही जे काम करतोय विशेषतः सामाजिक संस्था म्हणून, तर हा न्यूनगंड बाजूला करून या मुलांमध्ये जे काही ईश्वरी तत्व विराजमान आहे, जे काही कला कौशल्य त्याला देवाने दिलेलं आहे, त्याचा शोध घेण्याची मोहीम म्हणजे शाळा, शिक्षण, करिअर असं आम्ही मानतो. दादा, आपण सामाजिक क्षेत्रात देखील आपला एक ठसा उमटवलेला आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक आयाम ह्याद्वारे जळगाव शहरामध्ये विकसित झालेले आहे. विवेकानंद प्रतिष्ठान तर आहेच, पण त्यासोबत श्रवण विकास मंदिर असेल किंवा विद्यार्थी विकास केंद्र असेल, कौशल्य विकास अभ्यासक्रम असेल, जळगाव जनता सहकारी बँकेसारखं आर्थिक क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी एक सहकारी बँक आहे, बळवंत नागरी सहकारी पतसंस्था, माधव उद्देशीय प्रतिष्ठान किंवा सर्जन मीडिया सोल्युशन्स असेल, रक्तपेढी आपण केशव स्मृती माध्यमातून चालवत असतो, रुग्णवाहिकेची सोय आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मग मातोश्री आनंदाश्रम असेल, आश्रय माझं घर, समतोल सारखे प्रकल्प आपण राबवतो, बचत गट, सेवावस्ती असे अनेक प्रकल्प आपण राबवित असता. हे सगळं प्रकल्प राबवित असताना एका संघटन शक्तीची खूप गरज असते. जेव्हा एखाद्या संघटनाला चालवावं लागतं आणि संघटन प्रमुख किंवा एक कुटुंब प्रमुख म्हणून आपली काय भूमिका असते? कसं असतं की हे घडत जातं. पुढे आपण नसतं राहायचं, आपण इतरांना पुढे करायचं असतं. संघटना किंवा एखादी समूहाची शक्ती उत्पन्न करायची असेल तर त्याला मैं नाही तू ही, की अरे मी नाही तू आहे, तू पुढे हो, तुझ्यामुळे हे चालू आहे. मग त्यातून त्याचा आत्मविश्वास उत्पन्न होतो आणि मग आपली सगळ्यांची मिळून एक साखळी तयार होते. मग याच प्रवासामध्ये मला अंमळनेरचे प्राध्यापक पंडित डॉक्टर अविनाश आचार्य, विद्यार्थी परिषदेमध्ये यशवंतराव केळकर ही माणसं भेटली आणि संघटन चालवणं, संघटना करणं, माणसांना समजावून घेणं हा पण एक खूप मोठा 360 डिग्रीची एंटरप्रिनरशिप आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि सुदैवाने अभ्यास चांगला होता, अनेक विषयाचं वाचन होतं, त्या सगळ्यातून हे आकलन होत गेलं आणि हे कळत गेलं की हे एक वेगळं रसायनही आपल्याला या सगळ्या मंडळींकडून हाताळायला आपण शिकलो. कदाचित त्यातूनच आज केशव स्मृतीमध्ये 20-22 प्रकल्प, 150 सेवाभावी संचालक, 10,000पेक्षा जास्त लाभार्थी हे निर्माण होऊ शकले. पण मला असं वाटतं की 2 पिढ्यांनी आम्हाला खांद्यावर घेऊन हे संघटनशास्त्र शिकवलं. कदाचित आम्ही 3री पिढी असल्यामुळे आम्ही याच्यात अधिक पुढे आहोत, पण मागची मंडळी तुम्हाला दिसत नसतील, पण त्यांनी दिलेल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या शिकवणुकीचं हे फलित आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर दादा. हे सगळे मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला, हे सगळी आपली बाळं आहेत किंवा हे सगळे हात आहे एका संघटनेचे. तरीसुद्धा आपल्याला भविष्यात काही मानस आहेत का आपले, की ह्या सगळ्यांसोबत मला अजून काही करायचं आहे किंवा या नाविन्यपूर्ण क्षेत्रामध्येही पाऊल ठेवायचं आहे? बिलकुल करायचं आहे. आणि मला असं वाटतं की शेवटच्या श्वासांपर्यंत माझे या विषयातले आयडॉल डॉक्टर अब्दुल कलाम आहेत, की जे आसाममध्ये विद्यार्थ्यांच्या समोर भाषण देतानाच कोसळले आणि तो अखेरचा श्वास देशाच्याही कामात आला, विद्यार्थ्यांच्याही कामात आला. मला ईश्वराने अशाच पद्धतीचं मरण द्यावं असं मला वाटतं आणि तोपर्यंत मी काहीतरी काम करत राहील. आता विशेषतः केशव स्मृती सेवा समूहाच्या माध्यमातून दीन, दुःखी, दलित, अभावग्रस्त, शिक्षण, आर्थिक अशा विविध क्षेत्रात काम केलं. पण एका क्षेत्रात काम केलं नाही आणि ते केलं पाहिजे असं वाटतं. विशेषतः ते म्हणजे रोजगारिता, स्किल, कौशल्य, एम्प्लॉयमेंट ब्युरो
लोकांना आत्मनिर्भर करणं आणि उद्योजकता विकास चालवणं. विशेषतः आगामी काळामध्ये जे काही मला परमेश्वर आयुष्य देईल ते आता पहिला पूर्वार्ध सेवेचा संपला आहे आणि हा जो दुसरा भाग मी सांगितला की ज्यात लोकांच्या रोजगारीतेसाठी, कौशल्यासाठी, उद्योजकतेसाठी काम करायचं, तशा प्रकारचा मानस आहे. त्याचं व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करतो आहोत आणि मी राहिलो नाही राहिलो तरी केशव स्मृती सेवा समूह पुढची 10 वर्ष प्रकर्षाने दरवर्षी 10,000 तरी जॉब निर्माण करेल असं स्वप्न घेऊन आम्ही कामाला लागलो. दादा, आपण एवढ्या सगळ्या संघटना चालवत आहात आणि एवढा सगळा मोठा व्याप आपल्या मागे आहे. आपली सुद्धा काही या तरुण पिढीकडून किंवा आपल्या सहकाऱ्यांकडून किंवा छोट्यातल्या छोट्या घटकांकडून काही अपेक्षा असतील, काय आपण त्यांना आवाहन कराल या मुलाखतीच्या माध्यमातून, जेणेकरून हा सगळा वटवृक्ष अजून खूप उंचावेल? मला असं वाटतं की सगळे तरुण असतील, आबाल असतील, प्रौढ असतील, पहिलं आव्हान आहे की न्यूनगंड झटका. आम्ही ईश्वराचे पुत्र आहोत आणि आम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारची देणगी दिलेली आहे. हात वरती करून ते आव्हान स्वीकारा. समाजासाठी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी तुम्ही खूप काही करू शकता, ते तुम्ही जरूर करा. न्यूनगंड झटका. दुसरं जे आव्हान आहे ते आत्मविश्वास जागृत करा. तिसरं नेटवर्किंग फॉर्म करा. चौथं आव्हान याच्यामध्ये तुम्ही स्क्रीन ॲडिक्ट, फोन ॲडिक्ट, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्सचे ॲडिक्ट असे न होता रिअल लाईफमध्ये मित्र, मैत्रिणी, शेजारचे, पाजारचे आणि समाजातले लोक यांच्याशी गप्पा मारा. तुम्हाला समाजाचं अधिक चांगलं दर्शन होईल, तुमचा विकास होईल, तुम्हाला आनंद होईल आणि तुम्ही पुढे जाल. खरी इन्व्हेस्टमेंट ही स्क्रीनमधल्या वेळेमध्ये न करता माणसांमध्ये, त्यांच्या गुणवत्तेमध्ये, त्यांच्या प्रश्नांमध्ये, त्यांच्या क्षमतेमध्ये करा. तुम्ही पण आपोआप वर जाल असं मला वाटतं. दादा, आपल्याला DLT पदवी तर मिळालीच आहेत, पण अनेक पुरस्कार आपल्या नावावर असतील, तर या पुरस्कारांनी आपल्याला काय दिलेलं आहे? पुरस्कारांनी प्रेरणा मिळत गेल्या. कधी काळी असं वाटत होतं की आपण जळगावसारखं छोटं गाव निवडलं, ती चूक तर नाही झाली. पण पुरस्कार मिळाल्यानंतर रादर जळगावसारखं गाव प्रयोगशाळेसाठी खूप चांगलं होतं. मोठ्या ठिकाणी कदाचित इतके परिणामकारी प्रयोग करता आले नसते. त्यामुळे पुरस्कारांनी प्रेरणा वाढते, कामाबद्दलचा आत्मविश्वास वाढतो, आपले निर्णय कोणतेही चुकले नाही याबद्दलची खात्री होते आणि पुढे जायला अधिक बळ येते. निश्चित. दादा, आज आपण जळगाव आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकं अनमोल असं मार्गदर्शन केलं, आपले विचार खूप प्रभावीपणे मांडले आणि ते श्रोत्यांपर्यंत निश्चित या माध्यमातून पोहोचतील. आपल्या भविष्यातील माणसांना जळगाव आकाशवाणीतर्फे मनापासून सदिच्छा चिंतिते आणि असंच आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश मिळो आणि असंख्य हातांनी हे काम असंच अविरतपणे पुढे चालू राहील यात तिळमात्रही शंका नाही. आपल्याला सदिच्छा देते. आपण आलात त्यासाठी आभार. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात